धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीतील ऑगस्ट महिन्याचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र धाराशिव जिल्ह्यातील जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेमध्ये शेतकऱ्याचे अनुदानाचे पैसे 2000 रुपये अकाउंटवरती ठेवण्यात येत आहेत। त्याचं कारण नेमकं काय आहे हे मात्र समजत नाहीये। आता काही शेतकरी आहेत त्यांचे पैसे सुद्धा या बँकेमध्ये अकाउंटवर ठेवण्यात येतात। त्यांनी काही आरोप देखील केलेले आहेत। परस्पर आधार कार्डची शिडिंग जी आहे ती केलेली आहे असे आरोप सुद्धा त्यांनी केलेत। नेमकी काय अडचण होती आणि कुठल्या शाखेत तुमचं खातं आहे? आमचं उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा काठी इथे खातं आहे। त्यांनी 31 तारखेला परस्पर आधार शिडिंग करून अनुदानाची रक्कम त्यांच्या बँकेत वळवून घेतली आणि ज्यावेळेस रक्कम काढायला आला त्यावेळेस आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, बँक पासबुक आणि अकाउंटला 2000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायचा असं वरनं आदेश आला असं सांगालेत आणि त्याच्या नावाखाली 2000 रुपये अकाउंटला ठेवून गेलेत। आणि तुमचं खातं ज्यावेळी तुम्ही अनुदानाचं काय जिओ टॅगिंग केलं असेल, फॉर्म भरला असेल, त्यावेळेस तुम्ही कुठल्या बँकेचं खातं दिलेलं? बँक ऑफ महाराष्ट्र तांबवाडी शाखा। आणि तुमचं अनुदान कुठं आलं? उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती शाखा काठी, डीसीसी बँक। डीसीसी बँकेमध्ये हे कसं झालं? मग काय कोण विचारलं का कोणाला? नाही, ते त्यांना विचारायला गेला तर ते म्हणतात वरून हेड ऑफिसून केले। बर, हा, हेड ऑफिसला जाऊन भेटा असं म्हणतात। हेड ऑफिसून आम्हाला आदेश आलेत असं म्हणतात। तुम्हाला किती अनुदान आलं? 14,000 रुपये, त्याच्यातले 2000 रुपये अकाउंटला ठेवून गेलेत, 12,000 रुपये भेटतात असं म्हणतात। बर, ते काढले का तुम्ही अनुदान? नाही काढायला। नाही। तुमची काय अडचण आहे? महत्वाचा हा प्रश्न आहे की आधार सेटिंग बदललीच कशी? आधार सेटिंग आमची महत्वाची होती ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे। आधार सेटिंग बदली हा अधिकार तर स्वतः खातेदाराला राहतो ना, बदलली कशी काय? महत्वाचा हा प्रश्न आहे। म्हणजे काय घोटाळा केला काय मग? हा, घोटाळाचा हा घोटाळाचा। तुम्हाला किती आला अनुदान? मला 7,800 आले आणि त्यातून 2000 काढणार, आज कागदपत्र द्यायची, उद्या याची, परत त्याची ती कागदपत्र बरोबर आहेत का, सह्या बरोबर आहेत का हे बघणार। यात शेतकऱ्याचं महत्वाचं म्हणजे जे काय या जायचा खर्च, हे कामाधंदा सोडून सगळ्यांनी याचं काय इकडं हा महत्वाचा। परस्पर कसं काय झालं आमच्या आधार सेटिंग बदलली कशी काय? 2000 प्रत्येकाच्या खात्याची का ठेवून घ्याला तुम्ही? एक शासनानं दिले कशासाठी मदत किंवा शेतकरी एक नुकसान झाले म्हणून, मग तुम्ही का काटा लागला पैसे? हे आमचा महत्वाचा प्रश्न। अनुदानाचे पैसे तर काटून घेऊ नका असे आदेश आहेत ना? मग आहेत ना, मग ते काटाच कसं लागले ते कागदावर? आम्ही काय बोलू मॅनेजमेंटला बोलावर बोला, आम्ही खाते इथं खोलीत कवर खोलीत, आम्हाला मॅनेजमेंटला जाणं होतंय का? आम्हाला माहित आहे का? आम्ही काय म्हणलो कुठल्या बँकेचं खातं दिलं होतं? आमचं ग्रामीण महत्वाची बँक सेटिंग जी आहे आधार सेटिंग ती ग्रामीण बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक। पण बदलली कशी काय, ह्या बँकेत आली कशी काय हा महत्वाचा प्रश्न। सेटिंग बदललीच कशी काय हे प्रश्न, हा प्रश्न। तुमचं कुठं खातं आहे? माझं खातं ग्रामीण बँक आपलं सांगवीला आहे आणि माझं इथं 10 वर्षाखाली खातं बंद पडलेलं होतं। बंद पडलेल्या खात्यावर त्यांनी पैसे ओढून तिकडे त्यांनी रातोरात घेतलेले आहेत आणि त्यातनं माझं 6,300 रुपये अनुदान आलेलं आहे। त्यातनं 2000 काटून गेलेले आणि ते 4,300 काढण्यासाठी मला 3 हेल्पाटर लावलेत। काल आलो, काल येऊन ती चेक करून बघितलं, त्याच्यावर त्यांनी 6,300 अनुदान आहे म्हणून सांगितलं आणि आज येऊन त्यांनी कागद 3-3, 4-4 कागद मागायला तिने आज आणि माघारी जाऊन उद्याच्याला पैशाला उद्या या म्हणून त्यांनी सांगायला। आणि तुम्ही कुठलं खातं दिलेलं बँकेत? मी ग्रामीण बँक सांगवी हा तिथलं खातं दिलेलं होतं आणि त्याला माझं आधार शिडिंग होतं। तर ह्याला नसताना खातं बंद पडलेलं असताना ह्यांनी रातोरात पैसे ओढून घेतलेले खात्यावर घेतलेले आहेत। बर, मग आता काय मागणी तुमची? आमचे पैसे आम्हाला पूर्ण भेटावं, एवढीच माझी मागणी। किती अनुदान आलं तुम्हाला? मला 6,300 रुपये अनुदान आलं, त्यातले 2000 खात्यावर ठेवायला आले त्याने। आणि खातं बंद करायचं म्हणतं खातेही बंद करून गेलाय ते 1 महिन्यानंतर या, 1 महिन्यानंतर ते तुमचं खातं बंद करून देताव आणि त्यावेळेस मी पैसे ते खात्यावर राहिले 2000 द्या म्हणले की बरीच पैसे नाहीत असे मॅनेजर मला बोलतो। त्यांचं नाव सांगा म्हणतो, मला नाव बी सांगत नाहीत, फोन नंबर द्या म्हणतो, फोन नंबर बी देत नाहीत। तुमची काय परिस्थिती? बघा, शेतकऱ्याच्या आणि मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा बँकेचा प्रकार आहे। शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवलेली, अक्षरशः निसर्गाचा कोप झालेला आहे, जमिनी खरडून गेलेला आहे। असे असताना सरकारनं मदत केली आहे। सरकार मंत्रालयामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे। बँक शेतकऱ्यांना लुबाडत आहे, लुटत आहे। आधार सीडिंग 31 तारखेला रातोरात आधार सीडिंग शेतकऱ्यांचे चेंज केलेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे की सरकारकडे आधार सीडिंग चेंज करणाऱ्यावरती तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांच्या खात्यावरचा 1ही रुपया ते ठेवून घेऊ नये। सरसगट शेतकऱ्यांना मदत केली तशी सरसगट शेतकऱ्यांना खाली बँकेने वाटप करावी असे आमचे मत आहे। तुमचं अकाउंट कुठल्या बँकेत? माझं बँकेमध्ये 30 तारखेपर्यंत SBI
SBI ची बँक आहे तुळजापूरची, त्या बँकेला माझं आधार सेडिंग होतं, परंतु 31 तारखेला ह्या बँकेने अचानकच आधार सेडिंग चेंज केले आणि पूर्ण माझ्या अनुदानाची रक्कम यांनी वर्ग केलेली आहे यांच्या बँक खात्यामध्ये. आता मागणी काय? मागणी आमची एवढीच आहे की जेवढी सरकारनं आम्हाला मदत दिली आहे यांनी तातडीनं खाली आम्हाला बँकेने एवढी पैसे द्यावे आणि जे आमचे पैसे ठेवून घेतलेत इतर शेतकऱ्यांची काय मदत झाली त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करेल आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा ठेवून घेतलेली रक्कम देण्यात यावी. आणि संचालक मंडळ जे आहे यांनी जी RBIच्या दिलेल्या निर्देशानुसार यांनी काम केलं नाही यांच्यावर बी कडक कारवाई करण्यात आली. त्यांचे संचालक मंडळ असतील यांचे जे कोणी शिव असतील यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. एकंदरीतच तुळजापूर तालुक्यातील काटी गावामध्ये आपण आहोत आणि ह्याच गावामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे आणि त्या शाखेमधला हा प्रकार आहे. आत्ताच आपण या संदर्भामध्ये राज्याचे सहकार मंत्री जे आहेत बाबासाहेब पाटील त्यांना सुद्धा बोललो आणि त्यांनी या शाखेच्या मॅनेजरला फोन केला आणि मॅनेजरने आता परत सांगितलं की बाबा आम्ही इथून पुढे पैसे हे अकाउंटवरती शेतकऱ्याचं ठेवणार नाहीत. मात्र रातोरात आधार शेडिंग चेंज कशी झाली हा प्रश्न जे आहे तो शेतकऱ्यांनी सुद्धा उपस्थित केलाय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.